नमस्कार. कसे आहे? बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता आणि चांगलेच राहा. हे बघा, ही आहे आंबाडीची भाजी. आंबाडीची भाजी ही रानभाजी म्हटल्या जाते, पण हे रानात उगत नाही, हे शेतातच उगते ही रानभाजी. हे बघा, हे मी निवडली, छान पानं पानं तोडून घेतले. हे बघा, ही अशी होती, ही अशी होती. हे चिमून गेली कालच्या दिवशी मी आणली तर, आणि मी तोडून घेतली, हिला धुवून घेतली. आणि आपल्याला काय करायचं, हे उकळून घ्यायची गॅसवर आणि याच्यामध्ये गलासभर पाणी टाकायचं. हे बघा, हे गलासभर पाणी टाकलं आणि आता हे उकळीने चांगले याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवते मी. हे बघा, झाकण ठेवलं. आता हे उकळली. आता हे जिरं आहे, हे थोडी हळद आहे, हा लसूण आहे आणि ह्या एवढ्या मिरच्या आहे. आपल्याला याच्या करायच्या आहे भाकरी, आंबाडीच्या भाकरी. आता भाकरी मी तुम्हाला छान बनवून दाखवते याच्या, आणि इतक्या चविष्ट आणि छान लागतात. ही भाजी तर खरं म्हणजे दसऱ्यानंतर खायची असते, पण आता ही बाजारात कवा बी विकायला यायला लागली, किंवा शेतात गेलं तरी बाया आणता तोडून आणि बाजारात घेऊन बसता विकायला. ही दसऱ्यानंतरच खायला पाहिजे. दसऱ्यानंतर याच्यामध्ये आंबटपणा येतो जास्त. आणि ही भाजी वाळवून तोडून हिला धुवून वाळवून आणि उन्हाळ्याभर बी बाया तुरीच्या डाळमध्ये छान लागते. ही आम्ही पण करतो, तुरीच्या डाळमध्ये करायची, हिला छान लागते. वाळवून पण ठेवता येते हिला. याशी निवडून घ्यायची. हे बघा, याशी पान 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 तोडून घ्यायचं, याशी निवडायची. आता हे धुवून टाकीन मी त्याच्यात. हे काही धुतलेली नाही आहे, ती मी धुवून घेतली, निवडलेली, तुम्हाला हे दाखवण्यासाठी. मी हे 2 फांद्या ठेवल्या होत्या. याशी अशी निवडून घ्यायची. हे बघा, आणि हे फेकून द्यायचं. हे पान पान तोडून घ्यायचं असं छान. याच्यामध्ये या कांड्या येऊ द्यायच्या नाही, आणि हे पानं पानं असे छान उकळून घ्यायचे. आता हे धुवून मी याच्यात टाकून देते. हे छान उकळू द्यायची हिला मस्त, आणि धुवून घ्यायची, पिळून घ्यायची. हिला धुतली आहे मी, पिळून घ्यायची छान, आणि मस्त भाकरी बनवायच्या, छान लागतात. मी हे उकळू देते, नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, मी एवढं पीठ घेतलंय, हे एवढी भाजी झाली आहे. मी या चाळणीमध्ये गाळून घेतली आणि तिचा असा उंडा करून घेतला. हे एवढी भाजी झाली आहे. आणि हे मिरची, मीठ, जिरं, हे हळद, हे आपण याच्यात टाकून घेऊ. हे बघा, हे सगळं ह्याच्यात टाकून घेतलं, हळद पण टाकून घेतली. आता याच्यात मीठ टाकायचं आहे. आणि हे भाजी आहे ना, हे थोडीशी जाड मोठी, हे तर नरम आहे, सगळी नरम झाली आहे, पण या दसड्या दुसड्या या सगळ्या बारीक होऊन जातील, म्हणून थोडंशी मिक्सरमधून काढून घेऊ. अशी झाली आहे, हे बघा, याशी झाली आहे. हे टाकून घेऊ, मिक्सरमधून काढले मी ते. आणि चाळणीमध्ये, कढईमधून चाळणीमध्ये नितरत ठेवली होती, आणि ते नितरली, आणि मग त्याची अशी उंडी करून ठेवली होती मी. आता ही जिऱ्या लसणाची चटणी टाकली अगोदर, आणि तिच्यात हे टाकलं. आता आपण याच्यात मीठ टाकू. हे जेवढं पीठ आहे ना आपलं, त्या पिठानुसार मीठ टाकायचं, म्हणजे खारट बी नाही व्हायला पाहिजे आणि आयणी बी नाही व्हायला पाहिजे, तरच ते चांगलं लागेल. हे मीठ टाकलं मी या पिठानुसार.
आणि आता काय करायचं, याला न पाणी टाकता हे पीठ चांगलं असं भिजून घ्यायचं. पाणी टाकायचं नाही. फक्त पाणी लागलं तर हे मिक्सरचं भांडं गोटभर पाणी टाकून धुवून घ्यायचं आणि तेच पाणी याच्यात टाकायचं. आणि नाही लागलं तर हे पीठ असं चुरून घ्यायचं. असं चुरून चुरून याचा उंडा बनवून घ्यायचा. हे बघा असं लाटायचं. हे छान हे असे उंडे करून घ्यायचे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे. आता याचे 4 होत आहे. आणि जर हातावर केली ना, थापून केली ना, तर हे जाड येईल. हे जाड नाही आले पाहिजे म्हणून मी हे लाटून घेते. छान आंबाडीचा पराठा. आणि असं मस्त असं तेल लावून छान खरपूस भाजून घ्यायची. अशी इकडचं तिकडे तिकडचं इकडे करून छान अशी खरपूस भाजून घ्यायची तिला. हे असे छान लागतात पराठे हिचे, आंबाडीच्या भाजीचे पराठे. हे असे बारीक लाटून घ्यायचे पोळीसारखे आणि असे खरपूस भाजून घ्यायचे. आणि पौष्टिक असते बरं का, छान असते. आणि हे या श्रावण भाद्रपद मध्येच मिळते ही. नंतर हिला कापून कापून वाळू घालून देता. वाळलेले मिळते, मग ते तुरीच्या डाळमध्ये करायची. अगोदर आम्ही खूप वाळवून ठेवायचे. घरी होती ना मी, घरी शेतात गेलं की शेतातून आणायचं आणि वाळवून ठेवायचं. दसरा झाल्यावर हे बघा असं कढईनं तेल सोडायचं आणि गॅस कमी करायचा. आणि कमी गॅसवर हे बघा किती छान भाजले गेली. हे मस्त. आणि हे असं असं भांड्यामध्ये नाही ठेवायची, हिला अशी टोपल्यात ठेवायची. म्हणजे ही नरम होणार नाही, खाईपर्यंत अशीच राहील चांगली कुरकुरीत. अशाच प्रकारे मी ह्या 4 पोळ्या करून घेते. अजून 4 पराठे. हे 2 पराठे अजून राहिले, हे 2 झाले. अशा प्रकारे मी हे पराठे करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा अशा प्रकारे मी हे धपाटे तुम्हाला करून दाखवलेले. हे बघा पराठे, आंबाडीच्या भाजीचे पराठे. हे खूप छान झालेले बरं का, मस्त झालेले. आणि हे असे छान वातडे होणार नाही याच्यासाठी मी या टोपल्यात ठेवले होते. आणि आता जेवण करेपर्यंत हे वातडे होणार नाही. गरम गरमच खायचे. मस्त मस्त मजा येते हे खाताना. आंबट आणि गोड छान लागते. ही कोथिंबीरची चटणी आहे आणि हे लोणचं आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला हे पराठे, आंबाडीच्या भाजीचे पराठे करून दाखवलेले. हे जर तुम्हाला आवडले असतील, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का. हे खूप छान झालेले पराठे.